मित्रांनो, आज बोडके पाटलांनी माझ्याकडं की कापडं घ्यायची इच्छा व्यक्त केली. मग काय घेतलं आपल्या बजरंगबलीचं दर्शन आणि निघालो कापडं घेण्याच्या दिशेने. मित्रांनो, मी मारी डाकर स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तेवढ्याच बोडके पाटील मला म्हणलं कापडं घेतली तर मी फक्त आपल्या फॅक्टरी आउटलेट मधनच घेणार. मग काय निघालो खराडी बायपासच्या दिशेने. जाता आता लागला मोठा एक आपल्याला पुल होतं मोठं, कावळं मोठं असं बसलं होतं झुंडनी, जसं काय मोठं कोणाच्या 10व्या-13व्याला निवतच ठेवलाय तिथं. ते बघून आम्ही निघालो पुढं. अक्षरशः गर्दीवर मात करत आम्ही पोहोचलो डायरेक्ट आपल्या खराडी बायपासच्या फॅक्टरी आउटलेटवर आणि टाकली दुकानावर धाड. घुसलो आतमध्ये आणि लागलो चाच पडायला कापडं. इकडं तिकडं बघून बोडके पाटलांनी अक्षरशः केली ना 7-8 ड्रेसची खरेदी. मला म्हणतात पैसे नाही आणि इथं चांगलं धुमाकूळ माजावला होता. नक्की कापडं त्यांना घेत होतं का गावकऱ्यांना घेत होतं काय माहित बा. मला तर एवढी कापडं बघून माझ्या तर मनातच संशय आला. नक्कीच ही कापडं इथनं घेऊन पुढं डबल रेट मध्ये विकण्याचा यांचा दिसतोय प्लॅनिंग. पाटील मोठं मायक बघून दात इचकीत होतं. थोडीफार आता जास्तच खरेदी केल्यामुळे दुकानदार बी झाला होता आपल्या खुश. थोडंफार दुकानदारासंग मी वार्तालाप करीत होतो तर तेवढ्यात पाटलांनी डाव रचला आणि बिना पैसे देताच पळून चाललं होतं. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. तेवढ्यात माझ्या मनात विचार आला. म्हणलं आईला पाटील मला लावून कुठेतरी धंद्याला नसतं दिलं यांनी इथं पैसे तर दुकानदारांनी मला डावला असता इथं गाड्या मारायला. बरोबर बाहेर गेलेलं बिनला जगत पाटील परत घुसलं दुकानामध्ये. काढलं त्यांचं वाकायंत्र आणि पाठवलं दुकानदाराला थोडंफार पैक. मी तर घेतलं आपल्या दुकानाच्या बाहेर काढता पाय. पाटलांना म्हणलं चला लवकर आपला इथला तर डिकी. तेवढ्यात टिटूरामने आदेश टोकला, मालक थोडंफार आपलं पण जरा बघा. घुसलो हॉटेलमध्ये टाकली दाढ बिर्याणीवरती. राट्टा खाल्ली दोघांनी बी बिर्याणी. तेवढ्यात आला आपल्या हँडसम बॉयचा फोन. हँडसम बॉय म्हणायला लागला लय जोरात चालू आपल्या इकडे पाऊस, नको बिर्याणी तू तिथं खाऊस. मग काय निघालो घरी. पाटलांचा घेतला निरोप आणि टाकली हँडसम बॉयच्या घरी धाड. हँडसम बॉय तर मोठा असा थांबला होता जसा काय घराच्या बाहेर पुतळा उभा केलाय. नेसताच गाडी बघून एकच म्हणायचा, ओ शाबजी गाडी लेके आओ जरा आगे. आम्हाला बी आली थोडी भरदया. म्हणलं आता देऊ याला थोडाफार आपल्यामध्ये आसरा. घेतला त्याला तर तो लागला आमच्यावर चाल करायला तिथं. वाघ एकला राजा बाकी खेळ माकडाचा. ये भगवान क्या जुलूम है. मग काय निघालो आम्ही पावनाडे आमच्या दिशेने. थोडीफार आजूबाजूला नजर मारली तर पाण्याखाली गेलेली मंदिर आणि स्मशानभूमी बघून मी तर घाबरलो. तेवढ्यात आपला हँडसम बॉय म्हणला इथं नको थांबायला, जरा वर जाऊ जेणेकरून आपल्यापाशी पाणी नाही येणार. वर गेले हँडसम बॉय लागला काढायला फोटो काढता मला म्हणायला लागला मला घेणं खायला मका. मी बी त्याला म्हणलं रडू नको बाळा, तुला खायला घेतो भले पैसे मी तुझ्या खात्यावरून देतो. मग काय घेतला मक्का बसलो सुलीत. थोड्याफार म्हणलं मारा